मोनोसॅकराइडचे प्रिपरेशन्स आणि स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. आपण जे मोनोसॅकराइड्स पाहून राहिलेलो आहोत बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर मोनोसॅकराइड्स मध्ये आपण दोन मोनोसॅकराइडचे डिटेल स्टडी करणार आहोत. मोनोसॅकराइड्स मध्ये पहिला मोनोसॅकराइड्स म्हणजे कोणता? ग्लुकोज. या ग्लुकोजचा डिटेल स्टडी करू आपण. त्याच्यानंतर दुसरा मोनोसॅकराइड्स म्हणजे फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोजचाही आपण डिटेल स्टडी करणार आहोत. आता डिटेल स्टडी करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तर ग्लुकोजचं आपल्याला प्रिपरेशन्स, सुरुवातीला आपण प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज समजून घेऊ. त्यानंतर मोनोसॅकराइड्स मध्ये ग्लुकोजचे स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचं आपण तीन टाईपचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. ओपन चेन स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि सायक्लिक मध्ये दोन, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार सायक्लिक स्ट्रक्चर आणि हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार सायक्लिक स्ट्रक्चर. त्यानंतर फ्रुक्टोजचंही तसंच करणार आहोत. तर फ्रुक्टोजचं प्रिपरेशन नाही, तर फ्रुक्टोजचं फक्त स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज पाहणार आहोत आपण. आणि फ्रुक्टोजचे दोन्ही स्ट्रक्चर, ओपन चेन स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर. तर सुरुवातीला आपण प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज पाहू. बघा, लक्षात ठेवायचं आहे प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. तर आपण सुरुवातीला ग्लुकोजचं प्रिपरेशन्स पाहू. प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचं प्रिपरेशन्स करत असताना सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलंय की ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ग्लुकोजचे प्रिपरेशन्स आपण दोन मेथड नुसार करत असतो. एक लॅब मेथड नुसार करत असतो, म्हणजे प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज आपण दोन प्रकारे करतो. एक तर आपण डायसॅकराइड्स पासून तयार करतो, शुक्रोज पासून. शुक्रोजलाच आपण काय म्हणत असतो? केन शुगर, बीट शुगर म्हणत असतो, आहे की नाही. आणि ही लॅब मेथड आहे. कोणती मेथड आहे? लॅबोरेटरीमध्ये आपण जे ग्लुकोज तयार करत असतो तर ते आपण शुक्रोज पासून तयार करत असतो. शुक्रोजलाच आपण काय म्हणत असतो? केन शुगर म्हणत असतो. अरे मनीषा चव्हाण, काय समजत नाही मला तुमचं तर काही भाऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज मध्ये आपण बघा, आता आपण काय स्टडी करून राहिलो हे लक्षात ठेवा. मधातच तुम्ही डिस्टर्बन्स करता, माईक वगैरे चालू ठेवायचा नाही शिकवत असताना. आपल्याला एवढं तर समजते, खूप दिवस झाले आता, आपण पहिला दिवस नाही भाऊ आपला जॉईंट व्हायचा आहे ना. पूर्ण रेकॉर्डिंग खराब करता तुम्ही. जे रेकॉर्डिंग करणार आहो मी, म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठीच रेकॉर्डिंग करून राहिलो, पण तुम्ही तेही काम चांगलं नाही करून राहिले. बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता बघा, आपण मोनोसॅकराइड्सचं डिटेल स्टडी करणार आहोत. मोनोसॅकराइड्स मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचे प्रिपरेशन्स आणि स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. फ्रुक्टोजचंही स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. तर ग्लुकोज मध्ये प्रिपरेशन्स आणि स्ट्रक्चर पहिले समजून घेऊ. तर स्ट्रक्चर मध्ये ओपन चेन स्ट्रक्चर आणि सायक्लिक स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये दोन प्रकारचे स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. एक ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजही पाहणार आहोत आणि दुसरे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज पाहणार आहोत. असंच आपण यांच्यामध्येही पाहणार आहोत. फ्रुक्टोज मध्ये स्ट्रक्चरच पाहणार आहोत, प्रिपरेशन्स नाही. आणि स्ट्रक्चर मध्ये ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज आणि सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. तर सुरुवातीला आपण प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज पाहू. तर ग्लुकोजच्या प्रिपरेशन्स आपण दोन मेथड नुसार करत असतो. एक आपण शुक्रोज. शुक्रोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा डायसॅकराइड्स आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे C12H22O11. त्यालाच आपण केन शुगरही म्हणतो. काय म्हणतो याला? केन शुगर सुद्धा म्हणतो. तर शुक्रोज पासूनही ग्लुकोज आपण तयार करतो, पण ही जी मेथड आहे ही लॅब मेथड आहे. आपण जे शुक्रोज पासून ग्लुकोज तयार करतो हे लॅब मेथड म्हणतो आपण याला. आणि दुसरी जी इंडस्ट्रियल मेथड आहे, म्हणजे ज्या मार्केटमध्ये आपण जे ग्लुकोज पाहतो, ग्लुकोजचे जे पॅकेज पाहतो, तर ते इंडस्ट्रियल मेथड नुसार तयार केल्या जात असते. तर जी इंडस्ट्रियल मेथड आहे ते आपण पॉलिसॅकराइड्स पासून तयार करत असतो. म्हणून इंडस्ट्रियल मेथड नुसार जेव्हा आपण ग्लुकोज तयार करतो तर इंडस्ट्रियली आपण ग्लुकोज कोणापासून तयार करतो? पॉलिसॅकराइड स्टार्च. कोणापासून तयार करत असतो? स्टार्च पासून तयार करत असतो. स्टार्चचा फॉर्म्युला काय? C6H10O6. कोणत्याही पॉलिसॅकराइडचा फॉर्म्युला हाच आहे, N टाइम्स. तर या दोन मेथड नुसार आपण काय करणार आहोत? ग्लुकोज तयार करणार आहोत.
तर सर्वात पहिले आपण जेव्हा ग्लुकोज तयार करतो तर आपण लॅब मेथड नुसार ग्लुकोज तयार करणार आहोत. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आपण जे ग्लुकोज तयार करू तर ती मेथड समजून घेऊ आपण. तर लॅब मेथडमध्ये आपण कोणापासून तयार करणार आहोत? शुक्रोज पासून. तर शुक्रोजचा फॉर्म्युला तर आता सर्वांना माहिती आहे. शुक्रोज ऍक्च्युअली काय तुमचा डायसॅकराइड्स आहे ना, जे 2 मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनलेला आहे. तर त्याच्यामुळे शुक्रोज हा डायसॅकराइड्स आहे आणि डायसॅकराइडचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. त्यामुळं शुक्रोज जर मी इथं फॉर्म्युला घेतला तर C12H22O11 हा कोणाचा फॉर्म्युला आहे? शुक्रोजचा फॉर्म्युला आहे. आणि हा शुक्रोज जर आपण हायड्रोलाइज केला, काय केलं याचं? हायड्रोलिसिस केलं, म्हणजे याच्यामध्ये वॉटर ऍड केलं इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. तर आपण ऍसिड कोणताही घेऊ शकतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. H2SO4 घेऊ शकतो किंवा HCl घेऊ शकतो, आहे ना. हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करा किंवा सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये घ्या. आपण H पॉझिटिव्ह घेतलं, ऍट 323 केल्विन टेम्परेचरला हीट करू फॉर अबाउट 2 hours. 2 घंटे आपण जर या मिक्सरला हीट केलं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये तर काय होत असते, याचं 50% ग्लुकोज तयार होतो आणि 50% फ्रुक्टोज तयार होत असते विथ द ऍडिशन ऑफ अल्कोहोल. याच्यामध्ये आपण अल्कोहोल सुद्धा ऍड करत असतो ह्या हीटिंग करत असताना. तर बघा आपल्याला काय भेटते, 50% ग्लुकोज भेटते C6H12O6 प्लस C6H12O6. अशा प्रकारे 50% आपल्याला ग्लुकोज भेटते, 50% ग्लुकोज तयार होते आणि 50% फ्रुक्टोज तयार होत असते. त्याच्यामुळेच आपण याला डायसॅकराइड्स म्हणतो. आता मेन थीम अशी आहे की हे जे मिक्सचर तयार झालं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, त्यामधून आपल्याला फक्त आणि फक्त काय पाहिजे होतं, ग्लुकोजच सेपरेट आउट करायचं आहे. आणि म्हणून आता आपण सेपरेशन करण्यासाठी याच्यात काय ऍड केलेलं आहे? अल्कोहोल ऍड केलेला आहे की नाही. हे जे अल्कोहोल या रिएक्शन्स मध्ये आपण ऍड केलेलं आहे, तर अल्कोहोलचा रोल सर्वांना माहिती असला पाहिजे. तर अल्कोहोलचा रोल आहे टू सेपरेट द ग्लुकोज फ्रॉम फ्रुक्टोज. काय याचा रोल? टू सेपरेट. आपण हे जे मिक्सचर तयार झालं तर यांच्यामध्ये ग्लुकोजला सेपरेट करते फ्रुक्टोज पासून, त्याच्यासाठी आहे टू सेपरेट द ग्लुकोज. आपण ग्लुकोज सेपरेट करणार आहोत, ग्लुकोज फ्रॉम फ्रुक्टोज. कोणापासून? फ्रुक्टोज पासून. आता हे कसं होत असते, तर ऍक्च्युअली तुमचा जो ग्लुकोज असतो, बघा लक्षात ठेवायचा आहे, तर ग्लुकोज हा अल्कोहोल मध्ये कसा असतो? इन्सोल्युबल असतो. काय असतो? इन्सोल्युबल असतो. बघा इंटरेस्टिंग आहे. तर हा ग्लुकोज अल्कोहोल मध्ये इन्सोल्युबल असते आणि हाच जर आपण फ्रुक्टोज घेतला आणि या फ्रुक्टोजचं जर अल्कोहोल मध्ये ऍड केला आपण, तर याच्यात अल्कोहोल जे ऍड केलेलं आहे तर हे फ्रुक्टोज त्याच्यामध्ये काय होते? सोल्युबल होते. असं हे फरक आहे. आणि त्याच्यामुळं हे जे मिक्सचर तयार झालं होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं, तर याच्यामधून आपल्याला ग्लुकोज सेपरेट करण्यासाठी फ्रुक्टोज मधून वी आर ऍडिंग द अल्कोहोल. याच्यामध्ये आपण काय ऍड केलेलं आहे? अल्कोहोल केलेलं आहे ड्युरिंग द प्रिपरेशन्स, आहे की नाही. तर ग्लुकोज हा अल्कोहोल काय करत असते? वी सेपरेट द ग्लुकोज फ्रॉम फ्रुक्टोज बिकॉज ग्लुकोज आर इन्सोल्युबल whereas फ्रुक्टोज आर सोल्युबल. देअरफॉर ऑन कुलिंग द मिक्सचर, या मिक्सचरला जर आपण काय केलं? कुलिंग केलं, म्हणजे थंड केलं, कुलिंग द मिक्सचर, तर ग्लुकोज क्रिस्टल्स आर सेपरेट. याच्यामधून काय होते? ग्लुकोजचे जे क्रिस्टल्स असतात ते काय होतात? सेपरेट होतात. समजलं? लक्षात आलं का? म्हणजे ग्लुकोजचे क्रिस्टल हे सेपरेट होतात वाईल फ्रुक्टोज आर सोल्युबल. देअरफॉर ऑन फिल्ट्रेशन्स, आपण याला काय करतो? फिल्ट्रेशन्स करत असतो. आणि हे फिल्ट्रेशन्स करून काय करतो? ग्लुकोज क्रिस्टल सेपरेट करतो. ग्लुकोजचे जे क्रिस्टल्स असतात ते आपण काय करतो? सेपरेट करतो. आणि सेपरेट करतो. आणि फ्रुक्टोज जे आहे दे आर सोल्युबल इन अल्कोहोल. Therefore, these separate glucose crystals are then purified. नंतर याला प्युरिफिकेशन्स केल्या जात असते. काय केल्या जात असते? प्युरिफिकेशन. कारण याच्यामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, तर ते प्युरिफिकेशन्स आपण रिक्रिस्टलायझेशन्स, कोणती मेथड आहे? रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस, रिक्रिस्टलायझेशन करतो. रिक्रिस्टलायझेशन आपण अल्कोहोल सोबत करत असतो याचं, कारण अल्कोहोल मध्ये तो इन्सोल्युबल असतो. पुन्हा याला अल्कोहोल मध्ये त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत हीट करायचं आणि हीट केल्यानंतर पुन्हा थंड करायचं. ज्या इम्प्युरिटीज असेल ते अल्कोहोल मध्ये चालल्या जाईल
आणि हा अल्कोहोलमध्ये इन्सोल्युबल असल्यामुळं हा पुन्हा थंड झाल्यावर काय होईल, रिक्रिस्टलाइज होईल आणि पूर्ण इम्प्युरिटीज मग अल्कोहोलमध्ये जाईल. त्या प्रोसेसला आपण रिक्रिस्टलायझेशन म्हणतो. तर असं आपण लॅब मेथडनुसार काय तयार करत असतो, ग्लुकोज तयार करत असतो फ्रॉम शुक्रोज या डायसॅकराइड्स म्हणजे केन शुगर पासून. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. आता नेक्स्ट आपल्याला शिकून घ्यायचं आहे की ग्लुकोजची जी दुसरी मेथड आहे प्रिपरेशनची, प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज फ्रॉम इंडस्ट्रियल मेथड. आपण आता दुसरी जी मेथड आहे ती कोणती आहे आपली, इंडस्ट्रियल मेथड नुसार ग्लुकोज तयार करू. म्हणजे जे मार्केटमध्ये पॅकिंग आहे ग्लुकोज आपण म्हणतो एनर्जी सोर्स आपल्यासाठी, तर इंडस्ट्रियल मेथड नुसार आपण आता ग्लुकोज कसं तयार करायचं, म्हणजे कमर्शियल वे नुसार खूप जास्त प्रमाणात आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे. तर आपण हे कोणापासून तयार करणार आहोत, फ्रॉम स्टार्च. कोणापासून तयार करणार आहोत, स्टार्च पासून तयार करणार आहोत. तर स्टार्च हे पॉलिसॅकराइड्स आहे, माहिती आहे तुम्हाला, पोटॅटो स्टार्च, बार्ली स्टार्च आहे की नाही. तर स्टार्चचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, C6H10O5 टाइम्स. हा वाला स्टारचा फॉर्म्युला आहे तुमचा. आणि या पॉलिसॅकराइड्स पासून हा होमोपॉलिसॅकराइड्स आहे, म्हणजे हा ग्लुकोज पासूनच बनलेला आहे. होमोपॉलिसॅकराइड्स आहे हेही माहिती आहे आपल्याला. तर होमोपॉलिसॅकराइड्स म्हणजे सिंगल टाईपच्या मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनलेला आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर मग आता आपण करतो काय, जेव्हा इंडस्ट्रियल मेथडमध्ये जेव्हा ग्लुकोज तयार करणार आहोत आपण, तर स्टार्च पासून तयार करतो. तर स्टार्चचं सुद्धा हायड्रॉलिसिस करणार आहोत आपण, आहे की नाही. कमर्शियली ग्लुकोज जेव्हा तयार करायचा आहे आपल्याला, तर कमर्शियली आपण स्टार्च पासून तयार करणार आहोत. तर स्टार्चचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, C6H10O5 टाइम्स. त्यामध्ये तुम्ही हायड्रॉलिसिस करताना एन टाइम्स वॉटर ऍड करसाल, बरोबर आहे. आणि हे सुद्धा हायड्रॉलिसिस आपण ऍसिडच्याच प्रेझेन्स मध्ये करणार आहोत, आहे की नाही. सल्फ्युरिक ऍसिड घेतो आपण, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड याच्यात ऍड करत असतो आणि रिएक्शनचं टेम्परेचर ठेवत असतो 393 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन्स करत असतो. अँड 2 to 3 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ही रिएक्शन्स केल्या जात असते. स्ट्रॉंगली हिटिंग केल्यानंतर, बरोबर आहे, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये हे पूर्णच्या पूर्ण स्टारचे मॉलिक्यूल जे असतात ते कशात कन्वर्ट होतील, ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतील. कशामध्ये कन्वर्ट होतील, C6H12O6 या ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतील. तर अशा प्रकारे यांचं प्रिपरेशन करणार आहोत आपण. कोणाचं, ग्लुकोजचं. कोणापासून, स्टार्च पासून. आता प्रिपरेशन्स करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे प्रिपेअर्ड झालेला तुमचा ग्लुकोज आहे, या ग्लुकोज मध्ये बरीचशी इम्प्युरिटीज आहे. अशा प्रकारे आपण कमर्शियली स्वस्त पद्धतीनं ग्लुकोज तयार करत असतो, बरोबर आहे. पण आता हे तयार झालेला ग्लुकोज जो असतो तो इम्प्युअर्ड असतो. कसा असतो, इम्प्युअर्ड असतो. म्हणजे याच्यात बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात. कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज आहे बरं याच्यात, काही प्रमाणात डायल्यूट H2SO4 त्या ग्लुकोजच्या क्रिस्टल्स सोबत कंबाईन असेल, आहे की नाही. कलर्ड इम्प्युरिटीज असेल याच्यात. कोणती इम्प्युरिटीज असेल, कलर्ड इम्प्युरिटीज असणार आहे. आणि बाकीच्या इम्प्युरिटीज सुद्धा असतात. त्याच्यामुळे आपलं सर्वात महत्वाचं आहे की यांचं आपण आता काय करणार आहोत, प्युरिफिकेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत, प्युरिफिकेशन्स करणार आहोत. तर प्युरिफिकेशन्स करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा याच्यातली जी इम्प्युरिटीज आहे, कोणती, डायल्यूट H2SO4 ची इम्प्युरिटीज, हे काढून टाकण्यासाठी याच्यात चॉक पावडर ऍड करतात. चॉक पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. काय म्हणतो आपण याला, चॉक पावडर. तर हे चॉक पावडर ऍड करतो आपण, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट ऍड केलं तर हा कॅल्शियम कार्बोनेट याच्यापासून काय तयार करणारा, नॅचरली कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो याला न्यूट्रलाइज करल. कशामध्ये कन्वर्ट करल, कॅल्शियम सल्फेट मध्ये कन्वर्ट करल, प्लस H2CO3 मध्ये कन्वर्ट करल. ठीक आहे. बघा आता आपण प्युरिफिकेशन्स करून राहिलो, तर या प्युरिफिकेशन्स मध्ये जे इम्प्युरिटीज आहे यांच्यामध्ये, डायल्यूट H2SO4 ची इम्प्युरिटी आपण कशी काय काढतो, याच्यात चॉक पावडर ऍड करतो, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ऍड करतो. कॅल्शियम कार्बोनेट काय करते, या सल्फ्युरिक ऍसिडला न्यूट्रलाइज करते. काय करते, न्यूट्रलाइज करते. आता न्यूट्रलाइज करते म्हणजे काय होत असते, याच्यामध्ये हा जो सल्फ्युरिक ऍसिड आहे तो कशात कन्वर्ट होतो, कॅल्शियम सल्फेट मध्ये. आणि कॅल्शियम सल्फेट एक प्रेसिपिटेट म्हणजे घट्ट पीपीटीच्या फॉर्म मध्ये तयार होते आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होते. ते ही पीपीटी मग आपण फिल्टर करून काढून टाकत असतो. फिल्ट्रेशन्स करून आपण काय करतो, हे रिमूव्ह करतो, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण रिमूव्ह करत असतो.
त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे की यांच्यामध्ये कलर इम्प्युरिटीज असते. काय असते याच्यामध्ये? कलर्ड इम्प्युरिटीज असते. तर ती कलर्ड इम्प्युरिटीज आपण कशी काढतो की याच्यातनी ॲनिमल चारकोल नावाचं पावडर ऍड करतो. काय करतो? ॲनिमल चारकोल नावाचं पावडर आपण काय करतो याच्यातनी ऍड करतो. तर ॲनिमल चारकोलची प्रॉपर्टी काय? ऍडझॉर्प्शन. काय? हे कलर इम्प्युरिटीला काय करतो? आपल्या सरफेसवर ऍडझॉर्ब करतो आणि ऍडझॉर्ब केल्यानंतर त्यातली सर्व कलर इम्प्युरिटी रिमूव्ह होऊन जाते आणि देन फिल्ट्रेट त्या सोल्युशन्सला आपण काय करतो? म्हणजे फिल्टर करतो. काय करतो? फिल्टर करतो या सोल्युशन्सला आणि मग फिल्टर करून वापस याला ऑन हिटिंग अँड कुलिंग, याला खूप हीट केल्या जाते आणि मग थंड केल्या जाते. अँड देन द ग्लुकोज क्रिस्टल्स आर सेपरेट आउट. देन फायनली दिस ग्लुकोज क्रिस्टल्स आर देन प्युरिफाईड बाय रिक्रिस्टलायझेशन. वापस त्याला रिक्रिस्टलायझेशन केल्या जात असते आणि इन अल्कोहोलमध्ये आणि प्युअर फॉर्म मध्ये काय तयार केल्या जाते? ग्लुकोज. असं जे आपण ग्लुकोजचं जे पावडर पाहतो ते ऍक्च्युली ग्लुकोज इंडस्ट्रियली अशा प्रकारे तयार केल्या जात असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर हे झालं तुमचं इंडस्ट्रियल मेथड नुसार प्रिपरेशन्स. आता आपण काय करणार आहोत? स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज पाहणार आहोत. इथपर्यंत तर आपण प्रिपरेशनच्या मेथड समजून घेतल्या. आता नेक्स्ट पाहणार आहोत की स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. तर ग्लुकोजचे स्ट्रक्चर स्टडी करत असताना बघा लक्षात ठेवायचं आहे स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर स्टडी करत असताना सर्वांना माहिती आहे की ग्लुकोजचे आपण दोन प्रकारचे स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. एक सर्वात पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं ते ओपन चेन स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. कोणतं स्ट्रक्चर? ओपन चेन स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. आणि दुसरं त्यांचं सायक्लिक किंवा रिंग स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. तर सायक्लिक स्ट्रक्चर स्टडी करत असताना आपण सायक्लिक स्ट्रक्चर दोन प्रकारचे असते याच्यातनी. एक तुमचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत आणि दुसरा आहे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आपण दोन प्रकारचे पाहणार आहोत. एक आहे तुमचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, म्हणजे फिशर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांच्यानुसार फिशर फॉर्म्युल्यानुसार आपण सायक्लिक स्ट्रक्चर पाहणार आहोत. आणि दुसरं जे स्ट्रक्चर पाहणार आहोत ते आहे हॅवर्थ स्ट्रक्चर्स. हे जनरली आपण डीएनए आरएनए मध्ये सायक्लिक फॉर्म घेतो की नाही रायबोज शुगरचा, तर तो त्या टाईपचं स्ट्रक्चर असते. त्याला आपण काय म्हणतो? हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला, हॅवर्थ स्ट्रक्चर म्हणतो. तर असे दोन प्रकारचे स्ट्रक्चर आपण ग्लुकोजचे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण ओपन चेन स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर आता ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजचं कसं प्रूव्ह केलं गेलेलं आहे की बा याचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे, यामध्ये असे असे फंक्शनल ग्रुप आहे, 6 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे, हे सर्व आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. म्हणून आता स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये तर पहिले तर आपण ग्लुकोजच्या स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन माहिती आहे आपल्याला. ग्लुकोज मध्ये एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, हे मला प्रूव्ह करायचं आहे की याच्यात अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. त्यानंतर ग्लुकोज मध्ये जे स्ट्रक्चर मध्ये हायड्रॉक्सी ग्रुप किती आहे तेही मला प्रूव्ह करायचे आहे, की 6 कार्बन आहे हेही प्रूव्ह करायचे आहेत ग्लुकोज मध्ये. त्यानंतर बघा लक्षात ठेवायचं आहे आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढत असताना तिसऱ्या नंबरचा OH हा राईट साईडनं काढायचा असं सांगितलं आहे मी. बाकीचे सर्वच OH कोणत्या साईडनं काढायचे आहे? लेफ्ट साईडनं. तर मला हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं ते प्रूव्ह करायचं आहे. तर ग्लुकोज मध्ये सर्वात पहिल्यांदा तर मी प्रूव्ह करणार आहोत की 6 कार्बन ॲटम आहे की नाही? 6 कार्बन ॲटम आहे आणि तेही स्ट्रेट चेन मध्ये आहे की नाही? आणि म्हणून 6 कार्बन ॲटम कशामध्ये आहे? स्ट्रेट चेन मध्ये आहे. तर म्हणजे मी पहिल्यांदा तर याच्यात प्रूव्ह करणार आहोत की याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा लक्षात ठेवायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला यांचा काय आहे? C6H12O6 आहे असा प्रूव्ह करणार आहोत. तर हे कशावरून प्रूव्ह करत असतो आपण? एक्सपेरिमेंटल अनालिसिसहून. बघा लक्षात ठेवायचं आहे एक्सपेरिमेंटल अनालिसिसहून आपण असं प्रूव्ह करणार आहोत. तर एक्सपेरिमेंटल अनालिसिस मध्ये आपण जेव्हा यांच्यामधले काही स्टडी केला, एलिमेंटल अनालिसिस केलं आपण याचं. काय केलं? एलिमेंटल अनालिसिस. तर एलिमेंटल अनालिसिसहून असं लक्षात आलं की यामध्ये फक्त कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीनच टाईपच्या एलिमेंट पासून यांचा फॉर्म्युला बनलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की याचं जे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी केला गेला त्यावेळेस त्याचा मॉलिक्युलर वेट, जे मॉलिक्युलर वेट आहे ते मॉलिक्युलर वेट आपल्याला किती भेटते? 180 भेटते. आणि याहून आपण सांगतो की या ग्लुकोज मध्ये 6 कार्बन ॲटम आहे, 12 हायड्रोजन्स आहे आणि 6 ऑक्सिजन आहे.
हे आपण एक्सपेरिमेंटहून सांगत असतो. दुसरी गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे की याच्यात 6 कार्बन ऍटम्स आहेत, आहे की नाही, ग्लुकोज मध्ये, आणि ते 6ही कार्बन ऍटम ब्रँच नसून स्ट्रेट चेन मध्ये आहे. कशा आहेत? स्ट्रेट चेन मध्ये आहे. आणि म्हणून मला दुसरं प्रूव्ह करायचं आहे की यांच्यामध्ये 6 कार्बन ऍटम कशा आहेत? स्ट्रेट चेन मध्ये आहेत. कशा आहेत? स्ट्रेट चेन, ब्रँचिंग नाही आहे. बरोबर आहे. आणि हे मी प्रूव्ह करणार आहोत की या ग्लुकोजचं रिडक्शन्स करणार आहोत. आणि रिडक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत? रेड फॉस्फरस प्लस HI सोबत याची हिटिंग करणार आहोत. असं केल्यानंतर आपल्याला एन हेक्झेन भेटते. काय भेटते? एन हेक्झेन. याहून प्रूव्ह होते की ग्लुकोज मध्ये सर्वच्या सर्व कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे, कोणताच कार्बन ब्रँच फॉर्म मध्ये नाही आहे. हे आपण रिएक्शनच्या फॉर्म मध्ये प्रूव्ह करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे मी आता इथे घेतो की यांच्यामध्ये 6 कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. हे कसं प्रूव्ह केलं आपण? तर आपण इथे ग्लुकोजचा फॉर्म्युला काढू. CHO आपण असंही काढत असतो, CHOH/4 आणि CH2OH असं आपण ग्लुकोजला लिहित असतो. या ग्लुकोजचं जर आपण रिडक्शन्स केलं, कोणासोबत रिडक्शन्स केलं आपण या ग्लुकोजचं? रेड फॉस्फरस प्लस HI सोबत. तर असं लक्षात येते की आपल्याला कोणता कंपाऊंड तयार होतो? एन हेक्झेन तयार होतो. काय होते? असा एन हेक्झेन तयार होते. म्हणजे याचं कम्प्लीट रिडक्शन्स होते आणि अशा प्रकारचा आपल्याला एन हेक्झेन कंपाऊंड तयार होतो. तर हे एन हेक्झेन इंडिकेट करते की या फॉर्म्युल्यामध्ये कुठंच ब्रँच नाही. म्हणजे दिस ग्लुकोज कंटेन 6 कार्बन ऍटम इन अ स्ट्रेट चेन. ते स्ट्रेट चेन मध्ये आहेत, कुठंच ब्रँचिंग नाही, हे प्रूव्ह होते. दुसरं मला याच्यातनी प्रूव्ह करायचं आहे की याच्यातनी अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे. म्हणजे मला नेक्स्ट प्रूव्ह करायचं आहे की याच्यामध्ये ग्लुकोज मध्ये कोणता ग्रुप आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. तर कार्बोनिल ग्रुप आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल? कोणत्या रिएक्शन्सहून प्रूव्ह करत असतो की कोणत्याही कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप जर असेल तर त्यांची रिएक्शन्स आपण हायड्रोसायनिक ऍसिड सोबत करतो आणि हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करत असतो. कोणासोबत? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करतो, NH2OH. या दोन याच्यासोबत जर तो रिएक्शन्स करत असेल, ऍडिशन रिएक्शन्स, आहे की नाही, तर याच्यावरून प्रूव्ह होते की यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अल्डिहाइडिक फंक्शनल, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे, प्रूव्ह होते. नंतर मग तो अल्डिहाइड आहे आपण प्रूव्ह करू. बरोबर आहे की नाही? बघा, ह्या दोन रिएक्शन प्रूव्ह करणार आहे की यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. तर जसं मी एक ग्लुकोजचा फॉर्म्युला घेतो, हा वाला ग्लुकोजचा फॉर्म्युला काढतो आता मी. CHOH/4 आणि CH2OH असं आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहित असतो रिएक्शनच्या वेळेस. आता याची रिएक्शन जर आपण हायड्रोसायनिक ऍसिड सोबत केली तर नॅचरली तुम्हाला माहिती आहे की हायड्रोसायनिक ऍसिड सोबत जर रिएक्शन्स केली तर रिएक्शन्स न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होते. हा कार्बन पॉझिटिव्ह असतो, ऑक्सिजन निगेटिव्ह असतो. H पॉझिटिव्ह असते, सायनाइड निगेटिव्ह असते. हा H इथे ऍड होईल आणि हा H सायनाइड इथे ऍड होईल आणि आपल्याला सायनोहायड्रीन भेटल. काय भेटल? ग्लुकोज सायनोहायड्रीन. हा H ऍज इट इज राहील, हा OH मध्ये कन्वर्ट होईल आणि याला काय लागणार आहे? CN. तर असं आपलं एक ऍडिशन प्रॉडक्ट तयार होईल. बाकी या फंक्शनल ग्रुपवर काहीच फरक पडणार नाही. हे 4 सेकंडरी OH फंक्शनल ग्रुप आहे आणि एक प्रायमरी अल्कोहोल आहे याच्यात. बरोबर आहे. तर आपल्याला काय भेटते? ग्लुकोज सायनोहायड्रीन. ग्लुकोज सायनोहायड्रीन नावाचा कंपाऊंड तयार होतो. याहून प्रूव्ह होते की यांच्यामध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? त्यानंतर यांची रिएक्शन्स आपण, दुसरी जी रिएक्शन्स आहे ती आपण हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करत असतो. कोणासोबत? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. तर कंडेन्सेशन रिएक्शन्स होईल. मी सेपरेट रिएक्शन्स लिहून दाखवतो. कोणासोबत रिएक्शन्स करू आपण? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. बघा, कोणाची रिएक्शन्स करणार आहोत आपण? ग्लुकोजची. पुन्हा मी ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहितो. एक अल्डिहाइड आहे, 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि यांची रिएक्शन्स आपण आता हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करतो. अशी जर केली तर कंडेन्सेशन रिएक्शन्स होते, माहिती आहे तुम्हाला. अल्डिहाइड कीटोन हा काय करतो? अमाइनच्या डेरिव्हेटिव्ह सोबत कंडेन्सेशन रिएक्शन्स करतो आणि आपल्याला काय भेटेल? असा ऑक्झिन तयार होईल. काय तयार होईल? या फंक्शनल ग्रुपला आपण ऑक्झिन म्हणत असतो. म्हणून असा आपल्याला ग्लुकोज ऑक्झिन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? ग्लुकोज ऑक्झिन तयार होईल. तर या कंपाऊंडचं नाव आहे ग्लुकोज ऑक्झिन.
तर असा हा आपल्याला ऍडिशन कंपाऊंड भेटतो प्लस एक कंडेन्सेशन प्रॉडक्ट भेटतो. या दोन्ही रिएक्शन्सहून प्रूव्ह होते, या दोनही रिएक्शन्सहून प्रूव्ह होते की दिस ग्लुकोज कंटेन कार्बोनिल ग्रुप. या ग्लुकोज मध्ये कोणता ग्रुप आहे? ग्लुकोज कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप आहे असं प्रूव्ह होते. ठीक आहे. आता हा तो कार्बोनिल ग्रुप नेमका अल्डिहाइडच आहे का कीटोन आहे हे सुद्धा आपण काय करणार आहोत? प्रूव्ह करणार आहोत. अल्डिहाइड आहे का कीटोन आहे. तर आता आपण नेक्स्ट अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे कसं प्रूव्ह करत असतो माहिती आहे का? तर त्यांची ऑक्सिडेशन करतो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत. कोणासोबत? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत. बघा आता लक्षात ठेवायचं आहे की आपण यांचं ऑक्सिडेशन करतो कोणासोबत? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे? ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड हा वाला, जो फक्त आणि फक्त अल्डिहाइडले ऑक्सिडाइज करू शकतो. जो फक्त आणि फक्त कोणाला ऑक्सिडाइज करू शकतो? अल्डिहाइडला. म्हणजे ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड हा फक्त ऑक्सिडेशन कोणाचं करू शकतो? ओनली अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करू शकतो, कीटोनचं ऑक्सिडेशन करत नाही हा. ठीक आहे. त्याच्यामुळं हेही प्रूव्ह करणार आहोत आपण की यांच्यामध्ये, आणि यांची स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत सुद्धा रिएक्शन्स करणार आहोत. कोणासोबत? नायट्रिक ऍसिड सोबत सुद्धा करणार आहोत. बरोबर आहे की नाही? म्हणजेच डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत यांची ऑक्सिडेशन्स करूनही प्रूव्ह करणार आहोत की यांच्यामध्ये हा अल्डिहाइडच ग्रुप आहे. म्हणून आता जर मी एक ग्लुकोजचा फॉर्म्युला घेतला CHOH बाय 4 आणि CH2OH. बघा ग्लुकोजच्या रिएक्शनही विचारतात हे एक एक मार्कासाठी. तर यांची जर रिएक्शन्स मी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत केली, कोणता आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट? ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड हा वाला फक्त आणि फक्त अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करू शकतो. एडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स, आणि म्हणून या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशात होणार आहे? ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होणार आहे. याहून प्रूव्ह होते की यांच्यामध्ये तो जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइडच आहे, कीटोन नाही. कीटोन असतं तर त्याचं ऑक्सिडेशन झालं नसतं. तर अशा प्रकारे ग्लुकोनिक ऍसिड तयार होते. काय तयार होते? ग्लुकोनिक ऍसिड तयार होते. याला आपण ग्लुकोनिक ऍसिड म्हणतो. इव्हन या तुम्ही जर याचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन्स केली असती, कोणाची? या ग्लुकोजची. जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता घेतला असता आपण? नायट्रिक ऍसिड. इथेही नेसेंट ऑक्सिजन आपण प्रोव्हाइड केले असते, आणि यांची डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत जर रिएक्शन्स केली असती तर यांनी काय केलं असतं माहिती आहे का? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट या अल्डिहाइडचंही ऑक्सिडेशन्स करतो तो, आणि या प्रायमरी अल्कोहोलचंही ऑक्सिडेशन्स करतो. तो या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स करू शकत नाही फक्त. कोण? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आणि म्हणून आपलं फायनल आन्सर काय भेटलं असतं की असा आपल्याला दोन्हीही फंक्शनल ग्रुप कशात कन्वर्ट झाले असते? कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये. एक अल्डिहाइड बी कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला असता, आणि हा प्रायमरी अल्कोहोलही कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. याला आपण सॅकॅरिक ऍसिड म्हणत असतो. काय म्हणत असतो? सॅकॅरिक ऍसिड. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं. इव्हन तुम्ही ग्लुकोनिक ऍसिडची ही डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर हा जो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे तोच कशात कन्वर्ट होतो? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. आणि याहून प्रूव्ह होते की यांच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप बी आहे, एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि एक अल्डिहाइड ग्रुप आहे, कीटोन ग्रुप नाही असं प्रूव्ह होते. ठीक आहे. आता लास्ट प्रूव्ह करायचं आहे की हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. नेमकं नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप किती आहे याच्यामध्ये? हायड्रॉक्सी ग्रुप किती आहे हे प्रूव्ह करायचं आहे शेवटी, की 2 हायड्रॉक्सी आहे का 3 हायड्रॉक्सी आहे का 4 हायड्रॉक्सी आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपला जो ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप किती आहे? 1 2 3 4 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग आता हे मला प्रूव्ह करायचे आहे की 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून, आहे की नाही? म्हणजे 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे. तर हायड्रॉक्सी ग्रुप वाल्यासोबत कोणाची रिएक्शन्स करायची आहे आपल्याला? ऍसिटिलेशन्स रिएक्शनहून प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे? ऍसिटिलेशन्स रिएक्शन्सहून प्रूव्ह करायचं आहे. तर तुम्ही ऍसिटिलेशन्स कोणाच्या सोबत करत असता? याचं ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड. कोणासोबत करसाल? ऍसिटिक क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत आपण यांचं काय करतो? ऍसिटिलेशन. ऍसिटिक अनहायड्राइड म्हणजे सर्वांना माहिती आहे
की यांचा फंक्शनच आहे की तो OH ग्रुप सोबत काय करत असतो, ऍसिटिलेशन करत असतो, आहे की नाही. त्याच्यामुळे आता आपण काय करू की याचं ऍसिटिलेशन करू. कोणाचं, ग्लुकोजचं. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. याच्यात 4 सेकंडरी OH ग्रुप आहे अल्कोहोलिक आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे की नाही. तर 5 OH ग्रुप आहे. तर 1 मोल ग्लुकोज घेतो मी. तर 1 मोल ग्लुकोजचं कम्प्लीट ऍसिटिलेशन करण्यासाठी मला 5 मोल ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड लागते. किती लागतात, 5 मोल ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड लागते. आणि मला याचं ऍसिटिलेशन केल्यानंतर, बरोबर आहे, हे ऍसिटिलेशन केल्यानंतर काय होणार आहे, हा जो ऍसिटिल ग्रुप आहे तो कुठं जाणार आहे, या हायड्रॉक्सिल ग्रुपच्या H रिप्लेस करल आणि आपल्याला पेंटा ऍसिटिल ग्लुकोज भेटल. अल्डिहाइडवर काहीही चेंज होणार नाही. आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे याला हा ऍसिटिल ग्रुप लागल, 4 टाइम्स इथे लागल OH ग्रुप मध्ये आणि 1 टाइम्स इथे लागल. म्हणजे असं आपल्याला पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होते. काय तयार होते, पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होते. आणि या रिएक्शनसून प्रूव्ह होते की ग्लुकोज कंटेन 5 हायड्रॉक्सी ग्रुप. आता हे सर्वच प्रूव्ह झालं की ग्लुकोज मध्ये काय, एक अल्डिहाइड आहे, एक प्रायमरी अल्कोहोल आहे आणि 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत, 5 OH ग्रुप आहे आणि 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. त्याच्यामुळं फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स, या सर्व इन्फॉर्मेशनसून एक फायनल स्ट्रक्चर आपण कन्क्लूड केलं की अल्डिहाइड ग्रुप आहे एक, जो आपण टॉपवर लिहित असतो. त्यानंतर यांच्यामध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, 1